हे असलं काहीतरी मी पहिल्यांदाच बघत होते. काय झालं चला सांगते. तर आज होतं बाप्पाचं विसर्जन. त्यासाठी आम्ही 8 वाजताच घरातून निघालो होतो. घरातून निघताना मी ह्या दोघींना घेतल्याशिवाय कुठंच निघत नाही. त्यानंतर आम्ही चहा पिला, रिक्षामध्ये बसलो आणि थेट मेट्रोला गेलो. कारण आज बस गाडी बिडी काहीच चालणार नव्हतं. सगळीकडे जाम गर्दी होती. त्यामुळे मेट्रो हा एक उपाय दिसला आणि मेट्रोमधून आम्ही पोचलो मनपाला. मनपाला जाऊन आम्ही तिथं मातापट्टी बांधली आणि गणपती बाप्पा मोरया करत आम्ही आमची सुरुवात केली. आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा सगळ्यात पहिल्या मिरवणुकीमध्ये आम्ही नाचायला लागलो. जिथं दिसलं तिथं गाणं वाजलं तिथं नाचायला लागलो. एवढी मज्जा केली आम्ही. हिच्या गोड डान्स बघून मीच माझा डान्स विसरून गेले होते. एवढी गर्दी होती की सगळं पुणे इथंच आलं का काय असं वाटत होतं. आणि ह्या सगळ्या गर्दीतनं वाट काढत काढत आम्ही प्रत्येक डेकोरेशन बघत होतो. आणि प्रत्येक डेकोरेशन एवढं भारी केलं होतं ना की म्हणजे बासच. त्यातलं हे स्वामींचं डेकोरेशन जे भारावूनच जास्त. आम्ही नंतर चहा पिलो. ते आमचा फेवरेट आहे. जिकडे जाईल तिकडे आम्ही चहा पित असतोय. नाचणं काय आमचं सुटत नव्हतं. त्यानं आम्ही सकाळी सकाळी 6ला आम्ही नाश्ता केला. 6 वाजता पण आमचा जोश बघा ना, झोप आले ना काय आले. आणि ह्यांची जुगलबंदी चालू होती ते पण डीजेच्या आवाजावरून. म्हणलं मरुदे म्हणून आम्ही डान्स करायला लागलो. एवढं रात्रंदिवस नाचून आमच्या चेहऱ्यावरती काय दिसतंय ना, कंटाळा दिसतोय ना काय दिसतोय, नुसतं नाचतोय. त्यानंतर मेट्रोमध्ये बसल्यावर खूप जास्त कंटाळा आला होता कारण आम्ही पूर्ण रिलॅक्स झालो होतो. ही तर गाडीतच झोपून गेली. घरी गेल्यानंतर आम्ही पण झोपून गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.